ओके, लास्ट लेक्चरला केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अरोमॅटिक अमाइन्स झालेलं होतं. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अरोमॅटिक अमाइन्स मध्ये काय काय झालेलं होतं? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन ऑफ ॲनिलीन. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन ऑफ ॲनिलीन मध्ये ब्रोमिनेशन ऑफ ॲनिलीन झालेलं होतं, नायट्रेशन ऑफ ॲनिलीन झालेलं होतं आणि सल्फॉनेशन ऑफ काय झालेलं होतं? ॲनिलीन झालेलं. आता पुढे बघायचं आहे बेन्झीन डायॲझोनियम क्लोराइड. बेन्झीन डायॲझोनियम क्लोराइड. So when we are talking about benzene diazonium chloride, कसा असतो बेन्झीन डायझोनियम क्लोराइड? C6H5N2 काय असते तर प्लस आणि Cl काय असते तर मायनस. हा बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. आता हा फॉर्म कसा केलाय तर ॲनिलीन आहे. ॲनिलीन कोण असते? C6H5NH2. ॲनिलीन C6H5NH2. ह्या ॲनिलीनला आपण नायट्रस ऍसिड बरोबर ट्रीट करतो, पण नायट्रस ऍसिड अनस्टेबल आहे, त्यामुळे आपण काय घेतो तर सोडियम नायट्राइट. काय घेतो? हा, तो C6H5NH2 plus NaNO2 2 times HCl at 273 to 278 काय येणार आहे तर केल्विन. ओके, सो हा ॲनिलीन आहे, हा सोडियम नायट्राइट बरोबर ट्रीट केला 2 times HCl. 2 times HCl बॅलन्सिंग साठी आपण घेतो. मग इथं काय येणार आहे C6H5. इथं नायट्रोजन आहे, ह्याला किती नायट्रोजन? 2. हा एक नायट्रोजन आणि हा एक नायट्रोजन. किती नायट्रोजन झाले? 2. सो हा N2 काय येणार आहे तर प्लस अद्वैत मुबल आणि Cl काय येणार आहे तर मायनस. परत इथले 2 हायड्रोजन, इथले 2 हायड्रोजन आणि हे 2 ऑक्सिजन. 2 2 4 हायड्रोजन आणि 2 ऑक्सिजन. किती H2 येणार आहे तर 2H2O प्लस बाहेर काय पडणार आहे तर NaCl. So this is one of the preparation method of benzene diazonium chloride from aniline when aniline is treated with nitrous acid. पण नायट्रस ऍसिड हा अनस्टेबल असते. हा नायट्रस ऍसिड आहे, हा अनस्टेबल असते. अनस्टेबल असते म्हणून आपण सोडियम नायट्रेट बरोबर त्याला काय करतो तर सोडियम नायट्रेट आणि HCl बरोबर ट्रीट करतो. ठीक आहे, फाईन. सो ॲनिलीनला आपण सोडियम नायट्रेट प्लस HCl 273 to 278 केल्विन बेन्झीन डायझोनियम क्लोराइड मिळाला. ठीक. हा बेन्झीन डायझोनियम क्लोराइड रेझोनन्स स्टॅबिलाइज्ड असतो. नोट्स आणलेस? अल्डिहाइडचे स्टार्टिंग पासून घे, पहिला पार्ट घे. केबिन मध्येच आहे, ह्या साईडला आहेत सगळे पार्ट्स, चेक कर. हा C6H5 आहे, हा C6H5 इथं N, हा ट्रिपल बॉन्ड इथं प्लस, आता N, हा Cl काय आहे तर मायनस. आता N प्लस आहे म्हणजे इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे. इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे त्यामुळे काय होणार आहे तो शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन सिस्टीम पासून काढून घेणार. म्हणजे डायॲझो ग्रुप असतो हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग असतो. कसा असतो? सो इलेक्ट्रॉन विड्रॉइंग. हा बॉन्ड इथं काय होणार आहे तर शिफ्ट आणि हा बॉन्ड इथं काय होणार आहे तर शिफ्ट, पुढे शिफ्ट होणार. हा बॉन्ड इथं जर शिफ्ट झाला तर इथं काय येणार आहे C6H5. इथं चार्ज काय येणार आहे तर प्लस, इथं एन, इथं काय येणार आहे तर डबल बॉन्ड, कारण तुमचा बॉन्ड पेअर परत बॉन्ड पेअर मध्ये शिफ्ट झाला. परत इथं एन डबल बॉन्ड NCl हा आहे तसा मायनस आणि ह्यावरती काय येणार आहे तर लोन पेअर. परत हा बॉन्ड इथं आहे तसा, परत हा बॉन्ड इथं काय होणार आहे शिफ्ट. मग इथं काय येणार आहे हा परत C6H5, इथं बॉन्ड ह्यावरती प्लस हा आहे असा, इथं डबल बॉन्ड N डबल बॉन्ड NCl मायनस. परत हा बॉन्ड इथं काय झाला तर शिफ्ट. हा बॉन्ड इथं जर शिफ्ट झाला तर इथं काय येणार आहे तर C6H5, इथं ह्यावरती चार्ज काय येणार आहे तर प्लस, इथं डबल बॉन्ड N डबल बॉन्ड NCl.
परत हा बॉन्ड इथं काय होणार आहे, शिफ्ट. आणि हा बॉन्ड परत, हा बॉन्ड जर इथं परत झाला तर परत हा बॉन्ड इथं काय होणार आहे, तर शिफ्ट. आलं का लक्षात? येस ऑर नो? म्हणजे परत इथं काय होणार आहे, हे तसं स्ट्रक्चर येणार आहे, पण शिफ्टिंग झालंय बॉन्ड्सचं. ठीक आहे. इथं परत प्लस आहे तसा येणार आणि सीएल काय येणार आहे, मायनस. सो ह्याचे 5 रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहेत आणि त्यामुळे तुमचा जो बेन्झिन डायझोनियम क्लोराइड आहे हा कसा स्टॅबिलाइज्ड आहे, रेझोनन्स स्टॅबिलाइज्ड. कसा स्टॅबिलाइज्ड आहे, कसा स्टॅबिलाइज्ड आहे, रेझोनन्स स्टॅबिलाइज्ड. ठीक आहे, एक काम करा, पहिले ही आणि हे 2 पॉइंट्स लिहून घ्या, रिवाइज कर. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ बेन्झिन डायझोनियम काय आहेत, तर क्लोराइड. आता केमिकल प्रॉपर्टीज मध्ये बेन्झिन डायझोनियम क्लोराइड मध्ये पहिला आहे रिप्लेसमेंट ऑफ डायझो ग्रुप. रिप्लेसमेंट ऑफ व्हॉट, रिप्लेसमेंट ऑफ डायझोनियम ग्रुप. आता रिप्लेसमेंट ऑफ डायझोनियम ग्रुप मध्ये सगळ्यात पहिला येते सँडमेज रिएक्शन. कसली रिएक्शन, कसली रिएक्शन, सँडमेज रिएक्शन. झाली आहे ऍक्च्युली ही रिएक्शन हॅलो अल्केन्स मध्ये. परत एकदा आपण रिवाइज करणार आहे. काय होतंय बघा, सँडमेज रिएक्शन प्रिपरेशन ऑफ हॅलो अल्केन्स मध्ये आपण वापरलेली होती. हा बेन्झिन डायझोनियम क्लोराइड आहे, C6H5N2 प्लस आणि Cl काय आहे, तर मायनस. हा बेन्झिन डायझोनियम क्लोराइड आहे. यश, हे शिकायला आपल्याला जरा जास्त दिवस आहेत, म्हणजे फोर्स आहे, फोर्स वरती लक्ष देऊया आपण. हा, सो बेन्झिन डायझोनियम क्लोराइडला जेव्हा तुम्ही HCl बरोबर ट्रीट करणार आहे, कोणाबरोबर ट्रीट करणार आहे, रिएजंट खूप इम्पॉर्टंट आहे, क्युप्रस क्लोराइड. सँडमेज रिएक्शनला तुम्ही हायड्रोजन हॅलाइड वापरताय, रिएजंट कोण असतो, तर क्युप्रस हॅलाइड. आणि तो हॅलोजन एकतर क्लोरीन असू शकतो किंवा ब्रोमीन असू शकतो. So your diazo group, whole diazo group is replaced by chlorine. Whole diazo group is replaced by, so whole diazo group is replaced by chlorine. मग इथं काय येणार आहे, तर C6H5. इथं काय येणार आहे, तर Cl प्लस काय बाहेर पडणार आहे, तर N2 प्लस काय येणार आहे, तर HCl. कोण फॉर्म झालं, क्लोरोबेन्झ. क्लोरोबेन्झ. बरं, C6H5 परत N2 प्लस Cl मायनस प्लस काय वापरणार आहे, तर HBr. काय वापरणार आहे, सो HBr साठी परत N2 प्लस Cl मायनस इज रिप्लेस्ड बाय ब्रोमीन. सो इथं काय येणार आहे, तर हा क्युप्रस काय येणार आहे, तर ब्रोमाइड. सो इथं काय येणार आहे, हा C6H5. C6H5 इथं काय येणार आहे, तर Br प्लस बाहेर आहे तसं काय बाहेर पडणार, N2 प्लस काय येणार आहे, HCl. तुम्ही म्हणणार मॅम तुम्ही इथं पण HCl वापरताय आणि इथं काढताना पण HCl काढताय, पण तो HCl कसा आहे लक्षात येतो का, हा क्लोरीन आणि इथला हायड्रोजन. म्हणजे इथं काय मिळालं तुम्हाला, ब्रोमोबेन्झीन. परत हा बेन्झिन डायझोनियम क्लोराइड C6H5N2 प्लस Cl मायनस. पोटॅशियम सायनाइड वापरणार, कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, क्युप्रस सायनाइडच्या प्रेझेन्स मध्ये. पोटॅशियम सायनाइड, हा HCl नाही, KCl. काय वापरणार, KCl. बरं, हा डायएझो ग्रुप रिप्लेस होणार सायनाइडला. डायएझो ग्रुप जर सायनाइडने रिप्लेस झाला तर हा C6H5 इथं काय येणार आहे, Cn प्लस इथं काय येणार आहे, N2 प्लस काय येणार आहे, तर KCl. हा कोण फॉर्म झाला, सायनोबेन्झ. These all three reactions are called as Sandmeier's reaction. कसले रिएक्शन्स आहेत हे सगळे, कसले रिएक्शन्स आहेत हे सगळे, ज्यामध्ये डायएझो ग्रुप काय झाला, रिप्लेस.
तर सँडविच रिॲक्शन नंतर ना नेक्स्ट गटरमॅन्स रिॲक्शन. आता गटरमॅन्स रिॲक्शन मध्ये काय असते, हा जो बेन्झीन डायॲझोनियम क्लोराइड आहे C6H5N2 प्लस Cl काय आहे तर मायनस, ह्याला तुम्ही HCl बरोबरच ट्रीट करताय, पण रिएजंट फक्त चेंज झाला. रिएजंट इथं कोण आहे तर कॉपर पावडर. कोण आहे रिएजंट, कोण आहे रिएजंट, कोण आहे रिएजंट, कॉपर पावडर. म्हणजे हा पूर्ण डायॲझो ग्रुप क्लोरीन न रिप्लेस होणार. सगळी रिॲक्शन सेम, सगळं बाय प्रोडक्ट सेम, फक्त रिॲक्शनचं नाव चेंज झालं. सँडविच रिॲक्शनचं काय झालं, गटरमॅन्स रिॲक्शन. का तर रिएजंट कॉपर पावडर आहे. म्हणजे तर काय येणार आहे परत C6H5, इथं काय येणार आहे तर हा Cl प्लस इथं काय येणार आहे तर N2 प्लस काय येणार आहे HCl. हा कोण झाला तर कोण झाला हा क्लोरोबेन्झीन. परत हा C6H5, इथं काय येणार आहे N2 प्लस Cl मायनस प्लस इथं HBr वापरणार कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, कॉपर पावडरच्या प्रेझेन्स. हा पूर्ण ग्रुप रिप्लेस होऊन काय येणार आहे ब्रोमीन. मग इथं येणार काय आहे C6H5, इथं काय येणार आहे तर Br प्लस इथं काय येणार आहे N2 प्लस इथं काय येणार आहे HCl. ह्याचं नाव काय असणार आहे ब्रोमोबेन्झीन, गटरमॅन्स रिॲक्शन. येते लक्षात, येस अनु. ह्या दोन रिॲक्शन्स द्या, सँडविच रिॲक्शन आणि गटरमॅन्स रिॲक्शन लिहा. ओके, इथं बघा नेक्स्ट बघा फॉर्मेशन ऑफ फिनॉल. आता हे फॉर्मेशन ऑफ फिनॉल आहे ना, हे परत आपण बघितली आहे रिॲक्शन. कशामध्ये सांगा, प्रिपरेशन ऑफ फिनॉल मध्ये. फॉर्मेशन ऑफ फिनॉल पहिला ऍनिलीनला डायझोनियम क्लोराइड मध्ये कन्वर्ट करायचं. ठीक आहे, मग बेन्झीन डायझोनियम क्लोराइड कसा असणार आहे C6H5, हा N2 प्लस आणि Cl काय आहे तर मायनस. ह्याला कशाबरोबर ट्रीट करतो, वॉर्म वॉटर. वॉर्म कंडिशन, हीट करायचं पण कोमट असायला पाहिजे, असं गरम नाही चालणार, वॉर्म वॉटर. हा जो पर्टिक्युलर डायॲझोनियम ग्रुप आहे N2 प्लस Cl मायनस, हा कशाने रिप्लेस होणार तर OH. हा OH ने रिप्लेस झाला तर इथं आपल्याला मिळताना काय मिळणार आहे C6H5, इथं काय येणार आहे तर OH प्लस N2 प्लस HCl. म्हणजे इथं काय मिळाला तर हा फिनॉल. काय मिळाला हा फिनॉल. लक्षात येतं मी काय सांगते, ठीक आहे. आता फॉर्मेशन ऑफ फिनॉल नंतर नेक्स्ट आहे फॉर्मेशन ऑफ बेन्झीन. तर बेन्झीनचं फॉर्मेशन ऍक्च्युली आपण रिडक्शन करून कॅरी आउट करतो. कसं रिडक्शन करतो ते बघा. हा बेन्झीन डायॲझोनियम क्लोराइड C6H5 N2 प्लस Cl काय आहे तर मायनस. ह्याला मी ट्रीट करताना जरा सगळ्यांनी इथं लक्ष द्या, इथेनॉल CH3CH2OH, इथेनॉल वापरला. काय वापरला, इथेनॉल. होतंय काय, इथं हा जो पर्टिक्युलरली इथला हायड्रोजन आहे आणि इथला हायड्रोजन आहे, किती हायड्रोजन झाले, 2. किती हायड्रोजन झाले, 2 हायड्रोजन रिमूव्ह, हा CH डबल बॉन्ड होणार, कारण इथला एक हायड्रोजन रिमूव्ह झाला, इथं एक हायड्रोजन रिमूव्ह झाला, म्हणजे तुमचा इथेनॉल ऍसिटाल्डिहाइड मध्ये कन्वर्ट होणार आहे. मग एक हायड्रोजन जो इथला आला तो हा पूर्ण ग्रुपला रिप्लेस करणार. मग हा काय होणार आहे C6H5 होता, हा C6H5H, C6H5-H म्हणजे बेन्झीन झाला. काय झाला, बेन्झीन. प्लस इथं बाहेर पडताना
CH3C डबल बॉन्ड OH हा काय आहे तर ऍसिड अल्डिहाइड. काय आहे काय आहे काय आहे ऍसिड अल्डिहाइड. परत इथं बाहेर काय पडणार N2 प्लस HCl. 2 हायड्रोजन रिमूव्ह झाले. त्यातला एक हायड्रोजन इथं ऍड झाला आणि एक हायड्रोजन Cl बरोबर कंबाईन होऊन HCl आणि N2 बाहेर पडला. बेन्झिन. बेन्झिन फक्त ह्याच मेथडनं फॉर्म होतो का? नाही. अजून एक मेथड आहे फॉर्मेशन ऑफ बेन्झिन साठी, फॉस्फोरिक ऍसिड, फॉस्फोरस ऍसिड आहे. हा C6H5 आहे. N2 प्लस आणि Cl काय आहे तर मायनस. ह्याला आपण H3PO3 फॉस्फोरस प्लस वॉटर बरोबर काय करतो ट्रीट. इथं होतंय पहिला काय बघा, हा H3O जो आहे सॉरी H2O जो आहे त्यातला एक हायड्रोजन इथं ऍड होतो. म्हणजे हा काय झाला C6H5 आणि इथं C6H6 झालं, बेन्झिन फॉर्म झाला. फॉस्फोरस ऍसिडचं कशामध्ये कन्व्हर्जन झालं फॉस्फोरिक ऍसिड मध्ये, कारण हा ऑक्सिजन बघा इथं ऍड झाला H3PO4. पुढं परत इथं काय येणार आहे, इथला एक हायड्रोजन, 2 हायड्रोजन मधला एक हायड्रोजन ऍड झाला, अजून एक हायड्रोजन आहे, तो हायड्रोजन क्लोरीन बरोबर कंबाईन होणार HCl प्लस काय बाहेर पडणार आहे तर N2 प्लस काय बाहेर पडणार. समजलं का? हे दोन्ही मेथड रिडक्शन ऑफ डायझोनियम क्लोराइड आहे. तुमचा डायझो ग्रुप रिप्लेस होऊन काय होतंय तर हायड्रोजन, डायझो ग्रुप रिप्लेस होऊन काय येतंय डायझो ग्रुप रिप्लेस होऊन काय येतंय हायड्रोजन. म्हणजे इथं परत काय फॉर्म झाला तर बेन्झीन. नेक्स्ट फोर्थ हा फिफ्थ, फॉर्मेशन ऑफ आयडोबेन्झीन. फॉर्मेशन ऑफ व्हॉट आयडोबेन्झीन. आता फॉर्मेशन ऑफ आयडोबेन्झीनला काय काय होतंय, फॉर्मेशन ऑफ आयडोबेन्झीनला फक्त रिएजंट चेंज होतो. C6H5 आहे, इथं N2 प्लस आहे आणि Cl काय आहे तर मायनस, हा बेन्झीन डायझोनियम ग्रुप. ह्याला आपण रिॲक्ट करतो कशाबरोबर पोटॅशियम आयोडाइड Ki. कशाबरोबर रिॲक्ट करतो पोटॅशियम आयोडाइड. परत इथं हीट करा, हा K प्लस आहे आणि हा I मायनस आहे, हा पूर्ण डायझो ग्रुप आयोडीन बरोबर रिप्लेस करा. म्हणजे इथं येताना काय येणार आहे C6H5, इथं काय येणार आहे I प्लस N2 प्लस KCl. ह्याचं नाव काय आहे सांगा. काय नाव आहे ह्याचं, काय नाव आहे ह्याचं आयडोबेन्झीन. लक्षात येतं मी काय सांगितलं. आता फॉर्मेशन ऑफ आयडोबेन्झीन नंतर ना नेक्स्ट बघा फॉर्मेशन ऑफ फ्लोरोबेन्झीन. दिस इज क्वाइट डिफरंट फ्लोरोबेन्झीनचं फॉर्मेशन. समजून घ्या काय आहे आणि मग बघा. बेन्झीन डायझोनियम क्लोराइड आहे, C6H5 N2 प्लस आणि Cl काय आहे तर मायनस. C6H5 N2 प्लस आणि Cl काय आहे तर मायनस. हा बेन्झीन डायझोनियम क्लोराइड आहे. ह्या बेन्झीन डायझोनियम क्लोराइडला तुम्ही फ्लोरोबोरिक ऍसिड बरोबर ट्रीट करताय HbF4. जेव्हा HbF4 बरोबर ट्रीट करताय, हा जो क्लोरीन आहे ना Cl मायनस, हा BF4 मायनस बरोबर रिप्लेस होतो. Cl मायनस कशा बरोबर रिप्लेस होतो BF4 बरोबर. समजून घ्या. इथं परत मिळताना काय मिळतंय C6H5 N2 प्लस BF4 मायनस. ह्याला आपण म्हणतो बेन्झीन डायॲझोनियम फ्लोरोबोरेट. बेन्झीन डायॲझोनियम फ्लोरोबोरेट. आता हा जो बेन्झीन डायॲझोनियम फ्लोरोबोरेट आहे, ह्याला फक्त काय करायचं हीट. काय करायचं हीट.
तर हा BF4 जो आहे हा BF4 मायनस असतो ऍक्च्युली, हा स्प्लिट होतो F आणि BF3 मध्ये. हिट केल्यानंतर ना BF4 स्प्लिट झाला. कशामध्ये स्प्लिट झाला? BF3 आणि कशामध्ये स्प्लिट झाला तर F मध्ये. तर इथं काय येणार आहे हा C6H5, इथं काय येणार आहे तर F फ्लोरोबेन्झिन. परत आणि काय बाहेर पडणार BF3, परत काय बाहेर पडणार N2. म्हणजे हा मिळाला, कोण मिळाला फ्लोरोबेन्झिन. काय मिळाला? हा, ह्या स्टेप मध्ये बाय प्रोडक्ट होता की मायनस HCl होता. हा H आणि हा Cl मायनस HCl. हा मग बेन्झिन डायझोनियम फ्लोरोबोरेटला हिट केल्यावरती फ्लोरोबेन्झिन BF3 आणि N2 बाहेर पडते. समजतंय इथपर्यंत? एक राहिले ते सांगते, पहिला हे नोट डाऊन करून घ्या. फॉर्मेशन ऑफ फ्लोरोबेन्झिन पर्यंत. Formation of nitrobenzene is similar in one step with fluorobenzene formation only. आणि फ्लोरोबेन्झिनला स्कॉटमेन्स बोमेन रिएक्शन म्हणतात. फ्लोरोबेन्झिनच्या रिएक्शन फॉर्मेशनला काय म्हणतात? स्कॉटमेन्स बोमेन्स रिएक्शन. कसली रिएक्शन? स्कॉटमेन्स बोमेन रिएक्शन. कसली रिएक्शन? स्कॉटमेन्स बोमेन रिएक्शन. ओके. आता फॉर्मेशन ऑफ नायट्रोबेन्झिनला काय असते? परत काय असते तर बेन्झिन डायॲझोनियम काय आहे तर क्लोराईड C6H5N2 प्लस Cl मायनस. ह्याला परत आपण कशाबरोबर ट्रीट करणार आहे? HbF4 फ्लोरोबोरिक ऍसिडला हिट केल्यावरती मायनस काय बाहेर पडणार आहे तर HCl. सो इथं मिळताना C6H5, इथं काय येणार आहे तर N2 प्लस आणि BF4 मायनस, दॅट इज बेन्झिन डायॲझोनियम फ्लोरोबोरेट. बेन्झिन डायॲझोनियम फ्लोरोबोरेट. आता हा जो बेन्झिन डायॲझोनियम फ्लोरोबोरेट आहे, ह्या बेन्झिन डायॲझोनियम फ्लोरोबोरेटला C6H5N2 प्लस BF4 काय आहे तर मायनस, ह्याला आपण सोडियम नायट्राइड बरोबर ट्रीट करतो NaNO2 बरोबर ऍट सर्टन टेम्परेचर. तर हा पूर्ण ग्रुप रिप्लेस होतो NO2 ग्रुप बरोबर. कशा बरोबर? मग NO2 ग्रुप बरोबर रिप्लेस झाला की इथं काय होतंय तर C6H5, इथं काय येतं तर NO2 प्लस बाहेर काय पडणार आहे NaBF4. हा सोडियम आणि हा BF4 NaBF4, आणि परत बाहेर काय पडणार आहे तर डायनाइट. आणि हा कोण फॉर्म झाला तर नायट्रोबेन्झ. कोण फॉर्म झाला? बघा, पहिला सँडमेस रिएक्शन बघितली, मग गटरमॅन्स रिएक्शन बघितली, मग फॉर्मेशन ऑफ फिनॉल बघितलं, मग फॉर्मेशन ऑफ बेन्झिन बघितलं, मग फॉर्मेशन ऑफ आयडोबेन्झिन, मग फॉर्मेशन ऑफ फ्लोरोबेन्झिन, आणि मग फॉर्मेशन ऑफ दिस आर रिप्लेसमेंट ऑफ डायझो ग्रुप. अजून एक रिएक्शन आहे ती कोणती आहे तर रिटेन्शन आहे. हे थोडं लिहून घ्या, मग ती पण सांगते. नेक्स्ट बघा, रिप्लेसमेंट ऑफ डायॲझो ग्रुप आपण बघितली. त्यानंतर नेक्स्ट केमिकल प्रॉपर्टी बी वाली बघूया, रिटेन्शन. रिटेन्शन ऑफ व्हॉट? रिटेन्शन ऑफ डायॲझो ग्रुप. रिटेन्शन ऑफ व्हॉट? रिटेन्शन ऑफ व्हॉट? Retention of what? Diazo group. So now when we are talking about retention of diazo group, कसं असणार आहे रिटेन्शन बघा. हा बेन्झिन डायॲझोनियम क्लोराईड असा असतो तुमचा. ह्याला ॲझो कपलिंग रिएक्शन ही म्हणतो. C6H5N2 प्लस ना, हा N ट्रिपल बॉन्ड N प्लस आणि Cl काय असते तर मायनस. हा बेन्झिन डायॲझोनियम क्लोराईड. बेन्झिन डायॲझोनियम क्लोराईड वरला जर मी कशाबरोबर ट्रीट केलं? फिनॉल बरोबर. कशाबरोबर? फिनॉल. ह्या फिनॉलची पॅराच पोझिशन. कोणाची पोझिशन? पॅरा. फिनॉलची पॅरा. तिथला हायड्रोजन आणि इथला क्लोरीन रिमूव्ह होणार, आणि हा जो ट्रिपल बॉन्ड मधला एक बॉन्ड पुढे काय होणार आहे? शिफ्ट. मग इथं मिळताना काय मिळणार आहे? C6H5, इथं N डबल बॉन्ड N, परत N, इथं काय येणार आहे C6H, इथं OH. ऍक्च्युली काय असतं इथं एक लक्षात घ्या की हा इथं बॉन्ड शिफ्ट होतोय असं म्हणण्यापेक्षा हा जेव्हा क्लोरीन रिमूव्ह झाला, काय रिमूव्ह झाला? क्लोरीन. ह्या दोन गोष्टी होतात.
हा परत ह्याचा ओ सॉरी मी दाखवताना तसं दाखवलं ऍक्च्युली हा जो आहे बॉन्ड इथं शिफ्ट होतो कारण लोन पेअर बॉन्ड पेअर मध्ये कन्वर्ट झालेला असतो तो आहे तो बॉन्ड तिथं शिफ्ट झाला इथं जी व्हॅलेन्सी क्रिएट झाली ना त्याला नायट्रोजन जॉईन करतं हा फॉर्म होता त्यामुळे नायट्रोजन वरती ह्या नायट्रोजन वरती चार्ज राहत नाही कारण ह्याच्याकडे पण लोन पेअर आहे आणि ह्याच्याकडे पण काय आहे तर लोन पेअर हा पॅरा हायड्रॉक्झी डायॲझो ग्रुप ह्याला म्हणतो आपण याचं नाव काय आहे पॅरा हायड्रॉक्झी डायॲझो बेन्झिन ह्याचं नावच आहे डायॲझो बेन्झिन ह्याचं नाव काय आहे काय नाव आहे डायॲझो बेन्झिन समजते का मी काय सांगते येस ऑर तुम्हाला सांगा हा पॅराहायड्रॉक्सी डायॲझो बेन्झिन आहे ह्याचं कलर काय दिले बघा ऑरेंज दिले का येल्लो दिले कारण दोन कलर पॉसिबल आहेत एक अॅनिलिनचा असते आणि एक ह्याचा असते लास्ट रिॲक्शन येस लक्षात ठेवा की जर पॅराहायड्रॉक्सी डायॲझोबेन्झिन आहे तर याचा डाय कलर कोणता असते तर ऑरेंज कोणतं डाय असते ऑरेंज म्हणजे ऑरेंज कलर फॉर्म होते आणि जेव्हा परत बेन्झिन डायझोनियम क्लोराईडला तुम्ही कशाबरोबर ट्रीट करताय अॅनिलीन कशाबरोबर ट्रीट करताय परत इथला हायड्रोजन आणि इथला क्लोरीन रिमूव्ह होणार इथला हायड्रोजन इथला क्लोरीन रिमूव्ह होणार हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला आणि हा जो बॉन्ड आहे ह्या नायट्रोजन बरोबर बॉन्ड फॉर्म करणार म्हणजे इथं काय येणार आहे C6H5 इथं N डबल बॉन्ड N NH2 समझ में आ रहा है आणि बाय प्रोडक्ट काय असणार आहे HCl याचं पण बाय प्रोडक्ट काय असणार आहे HCl ह्याचं नाव काय असणार आहे अमायनो ग्रुप आहे ना ह्याचं नाव असणार आहे पॅरा अमायनो येस पॅरा अमायनो डायॲझो बेन्झिन दिस आर कपलिंग रिॲक्शन हा कसला कलर असतो येस हा कोण आहे तर येल्लो डाय हा कोण आहे तर ऑरेंज डाय समजते दिस इज हाऊ अमाइन्स संपतो माझं फक्त असं की PYQs घेऊया पुढच्या लेक्चरला का नवीन टॉपिक स्टार्ट करूया